पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांच्या तांदूळावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भोर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतनं शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आमराई इथं प्राथमिक शाळा आणि मूकबधिर विद्यालय आहे। याच शाळेतनं एक युवक तांदूळाची गोणी घेऊन बाहेर येतो आणि ती गाडीत टाकत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेत। पुन्हा एकदा दुसरी गोणी आणण्यासाठी तो शाळेत जातो। शालेय पोषण आहारासाठी आणलेला तांदूळ कोणत्याही कामानिमित्त बाहेर नेता येत नसताना इथं मात्र त्याला हरता फासला जातोय। या प्रकरणी पोलीस तसंच गट शिक्षण अधिकाऱ्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे हा भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशीच चर्चा सध्या भोरमध्ये सुरू आहे। याच संस्थेच्या राजा रघुनाथराव विद्यालयात 2014 मध्ये पोषण आहारात घोटाळा झाल्याचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित झालेला होता।